हे थापटून तुम्ही काय करताय नेमकं, कुणाला आव्हान देताय? हे खरं तर पब्लिक अपिलिंग आहे. कारण जो कॉमन मॅन आहे, ज्याच्या मनामध्ये दहशत आहे, ज्याच्या मनामध्ये डावललं गेल्याची भावना आहे, ज्याच्या मनामध्ये आत्ता आम्ही कुठंतरी प्रतिनिधित्व आम्हाला मिळायला लागले, एखादा सरपंच किंवा एखादा पंचायती मेंबर, एखादा नगरसेवक कुठेतरी झेंडावंदनला झेंड्याची दोरी ओढतोय. याच्या पलीकडे त्याला दुसरा अधिकार नाही, फक्त सन्मान मिळतोय की झेंड्याची दोरी ओढायला. हा जो सन्मान आहे तो सन्मान आता हिरावून घेतला जाणार आहे. आणि हे ओबीसीचं मंडल आयोगाच्या माध्यमातून जे एक परिवर्तनाचं आत्मभान देणारं किंवा माणूस म्हणून त्या लोकशाहीचा नागरिक म्हणून प्रतिनिधित्व मिळणारं आरक्षण आज गेल्यात जमाय, ही एक त्यांच्या मनामध्ये भीतीची भावना आहे. किंवा त्यांचे नेते टार्गेट करणं असेल, जाती टार्गेट करणं असेल, किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले जाणं असेल, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला पुढे आलं पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम ह्या अपिलिंग कृतीमधून मी महाराष्ट्राला दंड थोपटून दाखवलंय. घाबरायचं नाही. आपण 50% आहोत. 10% लोकांना जर इथलं सरकार एवढं लीन होत असेल, आगतिक होत असेल, बेकायदा वागत असेल, संविधानाची तत्व पायदळी तुडवत असेल, आपण तर मग 50-60% आहोत. आणि आपण जर एक झालो तर यांची काय ब्याद आहे आपल्याबाबत असं वागण्याची, ही एक माणसाच्या मनामध्ये कॉन्फिडन्स देण्यासाठी हा दंड थोपट